कम आवाज आ रहा है. I think a lot of people are not believing that Jesus can show up. मला असं वाटतं की इथं सगळं म्हणजे कोणाला असं वाटतं की विश्वास नाहीये त्यांना की येशू दाखवू शकतो. If you believe Jesus can show up in this service, can you raise a good hallelujah this morning? जर तुम्ही विश्वास ठेवता तर तुम्हाला आज येशू दाखवून देईल आणि हे तुम्ही विश्वास ठेवत असाल तर मला मोठ्याने तुमचा आवाज येऊ द्या. हालेलुया म्हणा. Hallelujah. If Jesus comes up in a place, आणि जर येशू कुठल्या जागी येतो he shakes every foundation of that place. मग त्या जागेचे सगळे पाय आणि त्याच्या जे पाय असतात तो तिथं हलवून टाकतो. He shakes every wrong foundation that is laid over that place. आणि मग तो प्रत्येक जे चुकीचे पाय घातलेले आहेत त्या जागेवरचे ते मोडून काढतो, तो हलवून टाकतो. Today I'm telling you, Jesus is going to show up in this service. आणि मी तुम्हाला सांगतो की आज जी सकाळची सभा आहे त्याच्यामध्ये येशू तुम्हाला दाखवून देणार आहे. Because we are not just we just came here to merely celebrate his prison. आणि आपण फक्त अशाच इथं आलेलो नाहीये की हा साजरा करायचा म्हणून त्याचा पुनरुत्थानाचा दिवस साजरा करायचा म्हणून आलेलो अशाच नाहीये. But today you and me are here to encounter the power of the resurrection of Jesus. पण आज तुम्ही आणि मी इथे आहोत तर आपण त्याचा पुनरुत्थानाचं जे सामर्थ्य आहे त्याच्याशी सामना करणार आहोत. ते आपल्यावर येणार आहे. Because the power of the resurrection of Jesus is not just a preaching topic. कारण जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे ते फक्त प्रचार करण्याच्या गोष्टी नाहीये. It is the power of God that reflects towards our lives. मग हे सामर्थ्य असं आहे की ते आपल्या जीवनावर यावं आणि त्याने आपल्यावर प्रगट व्हावं. This morning God is going to show up in our lives. आणि आज सकाळी आज आपल्या जीवनामध्ये येशू देव ते दाखवून देणार आहे. Hallelujah. Are you all excited this morning? तुम्ही उत्साहित आहात का? I want to hear from everyone. आणि मला प्रत्येकाकडून ऐकायचं आहे. Hallelujah. That's very good. Now let's go to the word of God this morning. आणि आज सकाळी आपण आपल्या वचनाकडे जाऊया. Then we will see how the Lord is leading us. आणि मग नंतर आपण पाहूया की देव आपल्याला कशा प्रकारे चालवतो. Let us go to 1 Corinthians chapter 15. 1 कोरिन्थीकराचं पत्र 15वा अध्याय Chapter 15 verse 20. आणि 28वे वचन आपण वाचूया. Yes. 1 Corinthians chapter 15 verse 20. 20. 20. Yes. Amen. Here it says, but now Christ is risen from the dead, and he has become the first fruits of those who have fallen asleep. आणि इथं 26वे वचन सांगतं की ख्रिस्त जो आहे तो मेलेल्यातून उठवला गेला आहे आणि तो प्रथम ठरलेला आहे, प्रथम फळ ठरलेला आहे. जे झोपी महानिद्रेत गेलेले असतात किंवा मेलेले असतात त्यातून उठलेला तो प्रथम असा ठरलेला आहे. This letter was written by one of the mighty apostles called Paul. The Saint Paul wrote this letter to the book of Corinthians. आणि हे जे करंथीकराचं पत्र आहे ते महान अशा संत जो होऊन गेला प्रेषित पौल, अपोस्टल पौल जो होता त्याच्याद्वारे लिहिण्यात आलेला And आहे. in this chapter, if you read the whole chapter, आणि जर तुम्ही पूर्ण अध्याय वाचताल Paul is trying to bring the fact of how much it is evident and how much it is true that Jesus has risen from the dead. आणि पौल या सर्व अध्यायामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे किती सत्य आहे, खरं आहे आणि हे किती साक्ष देत आहे की येशू खरोखरच उठलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. First he is giving the fact. आणि तो इथे एक तथ्य सांगत आहे. You know what are the fact that he gives? आणि ते तथ्य काय माहिती का तुम्हाला? He gave the fact, beginning of the fact, saying that first the women saw the empty tomb. आणि तो असा तथ्य देत आहे तिथे सांगत आहे की पहिल्यांदा त्याला एका स्त्रीने पाहिलं की तो पुनरुत्थित झालेला आहे. Then he speaks about the disciples saw Jesus back to back alive, and they saw the glorious body of Jesus in front of them. आणि मग त्याने पुन्हा सांगितलं की प्रत्येक शिष्याने त्याला पाहिलेला आहे आणि त्याला अनुभवलेला आहे की तो खरोखर उठलेला आहे. And then he's speaking about many disciples, hundreds of disciples
they were evidence of Jesus risen up, and they saw Jesus alive in their lives. आणि त्यानंतर तो सांगतो की प्रत्येक जो शिष्य आहे त्याने सांगितले की खूप शिष्यांना त्याने दाखवलं की तो जिवंत आहे आणि ते साक्ष म्हणले की तो जिवंत आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे याचं. These are the facts that he is quoting about. आणि हे तथ्य तो इथे सर्वत्र सांगत आहे आपल्याला या अध्यायामध्ये. Then he is coming up to the truth of how much evidence that Jesus has risen from the dead. आणि मग त्या सत्याकडे तो येतो की किती साक्षी आहेत की येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे ते सांगण्यासाठी. You know, on what pitch he's mentioning the truth, on what basis he's mentioning the truth. आणि कुठल्या गोष्टीवर तो सांगत आहे, कुठल्या गोष्टीच्या पायावर हे सांगत आहे की हे खरं आहे. He said, yes, many people witnessed that Jesus was alive. आणि तो म्हणतो की हे खरं आहे की खूप लोकांनी पाहिलं की येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे. Yes, that was a fact that I'm trying to bring to the church. आणि हे खरं आहे की मी मंडळीसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. But truth is this, that I myself witnessed Jesus who risen from the dead. पण खरं सत्य हे आहे की मी स्वतः तो येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे त्याचा साक्षी आहे. The others followed Jesus for 3 years. आणि जे बाकीचे शिष्य होते त्यांनी फक्त 3 वर्ष येशू ख्रिस्ताच्या मागे गेले, त्याला फॉलो केलं. The other apostles were dedicated disciples of Jesus. आणि जे शिष्य होते ते समर्पित असे शिष्य होते येशू ख्रिस्ताचे. But me, I was once the persecutor of the church. पण मी स्वतः जो मंडळींचा छळ करणारा व्यक्ती होतो. Once I was against this Christ that I'm preaching now. आणि एक वेळ असा होता की हा जो येशू ख्रिस्त आहे जो प्रचार होत आहे त्याच्या विरुद्ध मी होतो. But now I myself has witnessed that Jesus is alive. पण आता मी हा साक्षी आहे की येशू ख्रिस्त जिवंत आहे. Today in this world, पण आज या जगामध्ये even though in this book there are many people who are witnessing that Jesus is alive. आणि ह्या पुस्तकामध्ये असं आहे की खूप लोकांनी त्याला पाहिलेले, तो जिवंत आहे, पुनरुत्थित देव आहे. Even though this world has enough of books to claim and understand that Jesus is alive. आणि इथं आहे की ह्या जगामध्ये पण खूप असे पुस्तक आहेत की ते सांगतात, हे समजण्यास आपल्याला मदत करतात की येशू ख्रिस्त जिवंत आहे. They are all just a fact. पण ते फक्त तथ्य आहेत. But the truth of Jesus living is the proof, is you and me in this generation. पण खरं साक्ष हे आहे की येशू ख्रिस्त जो मरणातून उठलेला आहे किंवा तो जिवंत आहे, तर ते तुम्ही आणि मी आहात ह्या चर्चमध्ये, ह्या मंडळीमध्ये बसलेलो आहोत. That is what Paul is quoting there in the whole chapter. आणि हेच सगळं जे पौल आहे तो या अध्यायामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. Yes, it's true that every disciples were a testimony and a witness that Jesus was alive. आणि मग खरं आहे की प्रत्येक शिष्य होता किंवा खूप शिष्य होते, त्यांनी हे साक्ष ठरले किंवा त्यांनी पाहिलं डोळ्यांनी की येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे. But Corinth, I want to tell you that I myself, who was a persecutor of the church before, is now a witness that Jesus is alive. पण पौल असं म्हणतो की मी पहिल्याने जो छळ करणारा होतो तो आता मी म्हणतोय की तो येशू ख्रिस्त जिवंत आहे, मी त्याचा साक्षी आहे. If this world is asking us this morning, what is the evidence that Jesus is alive? That evidence that Jesus is alive. जर हे जग आपल्याला आज सकाळी विचारत असेल की काय तुमच्याकडे साक्ष काय आहे, तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे की येशू ख्रिस्त खरंच मरणातून उठलेला आहे, तो जिवंत आहे, I tell you, the kingdom of God will answer more than this Bible. He will answer through every life of us. We are the witness and we are the testimonies that Jesus is alive this morning. Amen. मी तुम्हाला सांगतो की हा पुस्तक बायबल पेक्षाही आज हे जग तुम्हाला आणि मला बघून हे सांगू शकेल की तो खरोखर मनातून देवाचं सामर्थ्य हे दाखवून दे तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे की तो खरोखरच उठलेला आहे आणि तो जिवंत आहे. Because it's true that word of God is reflecting the truth that Jesus has risen from the dead. हे खरं आहे की येशूचं जे वचन आहे ते आपल्याला दाखवून देतं, दर्शवतं की तो उठलेला आहे, तो मरणात पुनरुत्थित झालेला आहे. But in this generation, पण ह्या पिढीमध्ये we are the one who encountered the truth of this book. आपण ते लोक आहोत जे ह्या पुस्तकाबरोबर साक्षात्कार झालेले लोक आहोत. And that's why
Paul, even we can say, you know what, many saw Jesus, but I want to tell you, even I myself has witnessed Jesus. आणि मला सांगू द्या की खूप जणांनी येशूचे साक्षात्कार केला असेल, ते त्याचे साक्षी असतील, पण मी स्वतः सुद्धा हे सांगतो की मी त्याचा साक्षी आहे. And Jesus is alive and he's real this morning. आणि तो खरंच जिवंत आहे, आणि He's real this morning. आणि तो खरोखरच आहे आज सकाळी. As written in the Revelation in chapter 1 verse 18. Revelation chapter 1 verse 18. आणि प्रकटीकरणाचा 8वा वचन आपण पाहूया. He is alive forevermore. आणि तो सदासाठी जिवंत आहे. And he have the keys of Hades and death. आणि त्याच्याकडे मरणाच्या आणि तिरस्काराच्या चाव्या आहेत. It is not the words of an apostle. आणि हे काही प्रेषितांचं वचन नाही. It was the word of God himself. His own mouth has spoken this word saying that I am alive forever and I have the keys of death and Hades. आणि हे काही प्रेषितांचं वाक्य नाही, तर त्याचं स्वतःचं वाक्य आहे की मी जिवंत आहे आणि माझ्याकडे मरणाच्या आणि नरकाच्या किल्ल्या आहेत. Hallelujah. Hallelujah. Are you all excited this morning? आणि तुम्ही या सकाळी उत्साहित आहात का? Your Father तुमचा पिता and my Father, आणि माझा पिता, who is our Father, जो आपला पिता आहे, is alive forevermore. तो सर्वकालिकतेसाठी जिवंत आहे. And he holds the keys of death and Hades. आणि त्याच्याकडे तो नरकाच्या आणि जीवन आणि मरणाच्या चाव्या घेऊन आहे. Hallelujah. The resurrection of Jesus Christ आणि येशूचं पुनरुत्थित होणं proves to us that indeed he is the true Son of God. हे दाखवतं की तो खरोखरच देवाचा पुत्र आहे. This morning I want to tell you, the resurrection is the proof that Jesus is the true Son of God. पुनरुत्थान ह्याची साक्ष देतं की तो देवाचा पुत्र आहे. Few days back he was hanged on the cross. आणि थोड्या दिवसापूर्वी तो त्या क्रूसावरती खिळला होता. And everyone mocked him saying that if you are truly the Son of God, you come out from the cross. आणि प्रत्येक जण तिथे उभा असलेला म्हणत होता की जो तू खराच देवाचा पुत्र आहेस ना, तर मग क्रूसावरून खाली ये. If you are truly the King of Jews, come out of the cross. खरंच यहूदांचा राजा आहेस तर क्रूसावरून खाली उतर. Save yourself and come out of the cross. आणि तुझ्या स्वतःला तू वाचव आणि खाली उतर. Then prove yourself that you are the true Son of God. आणि तू हे आम्हाला दाखवून दे की आम्हाला प्रकट कर की तू खराच देवाचा पुत्र आहे. I tell you, he could have came out on that day. आणि मी तुम्हाला सांगतो की तो खाली येऊ शकला असता. But you know what made Jesus hang on the cross? पण तुम्हाला माहिती का काय अशी गोष्ट होती की ज्याने येशू ख्रिस्ताला त्या क्रूस खांबावर खिळवून ठेवलं? Jesus was hanged in the cross because of the love that he carried over us. तो त्या क्रूस खांबावर खिळलेला राहिला का? तर तुमच्या आणि माझ्या प्रीतीसाठी. He could have, in a fraction of moment, he could have came out of the cross. आणि काही क्षणांचा विलंब नंतर तर तो खाली उतरू शकला असता. But that day he was silent because he was shedding the whole blood for the salvation of yours and पण mine. त्या दिवशी तो शांत होता का? तर तो त्याचं रक्त पूर्ण मानवजातीसाठी सांडत होता. That's why he was silent in the cross. आणि म्हणूनच तो त्या क्रूसावरती शांत होता. I tell you, that Friday, आणि मला सांगू द्या की त्या शुक्रवारी probably David would have danced the best dance he would have ever had, he would have performed. आणि शैतानाने त्याचा उत्तम नाच केलेला असू शकतो. You know why? आणि तुम्हाला माहिती का? Because there was a challenge that was given to Jesus, but Jesus was silent over there. कारण त्या दिवशी खूप प्रकारचे चॅलेंज त्याला देण्यात आले होते, पण येशू ख्रिस्त तिथे शांत होता. Come out was a challenge. आणि त्याला असं म्हणणं की तू खाली उतर हे त्याला एक चेतावणी देण्यासारखं होतं. But Jesus carried the pain for you and me, for the salvation of you and me, and he shed every blood in his body so that you and me can redeem out of the precious blood of Jesus. मग येशूने तिथे शांत राहून भरपाई केली, त्याने त्याचं रक्त सांडलं. तो शांत राहिला का? तर त्याने तुम्हा आणि माझ्यासाठी रक्त सांडावं आणि आपल्याला त्याने वाचवावं.
ठेवावं. Now Jesus gave up his spirit in the cross. He gave up his spirit in the cross. आणि येशू ख्रिस्ताने त्याचा आत्मा या क्रूसावरती दिला He died right now. आणि त्याने तिथं मरण घेतलं And now his body is kept inside the tomb. आणि आता त्याचे जे शरीर आहे ते त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं. Devil was even devil was thinking that, oh, I have won the challenge. आणि तिथं शैतान असा विचार करत होता की हा आता मी जिंकलो. मी जे त्याला चेतावणी दिली होती, मी जे त्याला सांगितलं होतं की तो तिथं जिंकलेला आहे. Because after all, Jesus didn't came out of the cross. कारण हे सर्व होऊन पण त्याला राग देऊन पण तो त्या क्रूसावरून खाली उतरला नाही. And now Jesus has given his spirit. आणि आता येशूने त्याचा आत्मा देऊन टाकला. He is dead right now. तो आता मेलेला आहे. So the challenge was left unattempted. Jesus didn't took the challenge. He left the challenge in the cross and he was hanging in the cross. मग त्या येशूने तिथे ते चॅलेंज होतं ते घेतलं नाही, त्याने ते पूर्ण केलं नाही, पण तो तिथे शांत राहिला आणि ते पूर्ण न केल्यामुळे शैतानाला आनंद झाला असेल. Challenge क्या था? आणि ते चॅलेंज काय होतं बरं? Come out. आणि खाली उतर. चलो बोलो, come out. कम आउट. That was the challenge. आणि हे होतं ते त्याला चेतावणी दिली होती किंवा त्याला सांगितलं होतं. But this funny devil didn't know one thing. पण ह्या जोकर म्हणून आपण शैतानाला त्याला माहित नव्हतं. This joker didn't understood one thing. ह्या जोकरला कळालंच नाही की काय चाललंय. Jesus didn't give up the challenge. येशूने ते चॅलेंज जे होतं त्याच्याला सोडून नाही दिलं. I tell you why he didn't give up the challenge. का मी तुम्हाला सांगतो का त्या चॅलेंजला त्याने खाली व्यर्थ जाऊ दिलं नाही किंवा त्याने केलं नाही. The challenge was come out of the cross ते काय होतं की तू खाली उतर, क्रूसावरून खाली ये, so that you can save your life. जेणेकरून तू तुझं जीवन वाचव. That was Friday. आणि तो शुक्रवार होता. But Sunday, पण रविवार येणार the stones were rolling in front of the tomb. आणि तो त्या कबरेच्या समोरचा जो दगड होता तो आवाज करत होता. Because Jesus remembered the challenge that devil gave on Friday. कारण येशूला आठवण होती की शैतानाने मला काय चॅलेंज केलेलं आहे शुक्रवारी. The challenge was come out. आणि ते होतं की तू बाहेर ये. Jesus fulfilled that challenge on Sunday. Amen. पण येशू ख्रिस्ताने ते चॅलेंज पूर्ण केलं, पण ते केलं रविवारी. He came out of the tomb from the dead, alive outside the tomb. तो रविवारच्या दिवशी त्या मरणातनं त्या कबरेतून बाहेर आला. Hallelujah. Hallelujah. If I would have been the Methodist mic, I would have clapped this morning. मी तुमच्या जागेवर तुम्ही टाळ्या वाजवल्या असत्या मोठ्या. Because this clap is for Jesus. कारण हे जे टाळ्या वाजवले ते येशू ख्रिस्त. Hallelujah. You know, devil said, आणि तुम्हाला माहिती काय शैतान म्हटलं असेल, come out and save your life. तो म्हटला की तू बाहेर ये आणि तू खाली उतर आणि तुझ्या स्वतःला वाचव. Challenge on Friday. ते जे चॅलेंज केलं, जी चेतावणी दिली ती शुक्रवारी. But Jesus came out on Sunday पण येशू ख्रिस्ताने ती पूर्ण केली रविवारच्या and दिवशी. he replied one answer to devil. आणि त्याने एक उत्तर शैतानाला दिलं. The answer is this. आणि ते उत्तर असं होतं, I won't come out to save my life. तो मी माझ्या स्वतःचं जीवन वाचवण्यासाठी नव्हतो आलो. I will come out to show that I have authority even over the dead. पण मी हे दाखवण्यासाठी आलो होतो की मला त्या मृत्यूवर पण अधिकार दिलेला आहे. अभी मैं बोलने नहीं वाला हूँ. किसको खाली करना है? Hallelujah. Jesus showed that he has authority over the dead. येशूने तिथे दाखवून दिलं की त्याला त्या मरणावर पण अधिकार आहे. Hallelujah. That's why he is King of Kings and the Lord of Lords. आणि म्हणूनच तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. So the resurrection of Jesus Christ आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं proved that he is indeed truly the Son of God. हे दाखवून देतं की तो खरोखरच देवाचा पुत्र आहे. Hallelujah. Hallelujah. Now number 2. आणि आता दुसरी गोष्ट, If you want to write this down, please write this down. The first thing, the resurrection of Jesus proved that he is the true Son of God. मग हे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता की पहिलं असं दाखवतं की जे पुनरुत्थान आहे हे दाखवतं की खरोखरच
देवाचा पुत्र आहे. And the second thing, आणि दुसरी गोष्ट, his resurrection त्याचं पुनरुत्थान proved that this word of God is truly the word of God. याची साक्ष देतं की हे जे देवाचा शब्द आहे, हे पवित्र शास्त्र आहे, हे त्याचा शब्द आहे. You know, there are many prophecies that were spoken in the word of God about Jesus. आणि पवित्र शास्त्रामध्ये खूप अशा भविष्यवाणी आहेत की त्या येशू ख्रिस्ताबद्दल बोलण्यात आल्या. Some prophecies were 400 years old. आणि काही जे भविष्यवाणी आहेत ते 400 वर्षापूर्वीच आहेत. Some prophecies are 800 years old. आणि काही ज्या भविष्यवाणी आहेत ते 800 वर्षापूर्वीच And आहेत. even some prophecies are 2000 years old from the birth of Jesus. काही तर अशा आहेत की त्या 2000 वर्षापूर्वीच्या आहेत, येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी. From the beginning of this world, the prophecy of Jesus was delivered through the word of आणि God. जगाच्या उत्पत्तीपासूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची, त्याच्या मरणाची घोषणा करण्यात आलेली आहे, भविष्यवाणी ठरवण्यात आलेली If आहे. you ask me where is the verse that from the beginning it spoke about Jesus? तुम्ही जर मला विचारता की उत्पत्तीपासूनच कुठे आहे, की जगाच्या निर्मितीपासूनच कुठे लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त येणार आहे? We can see that after the fall of man, आणि आपण हे पाहू शकतो की जेव्हा मनुष्य पापामध्ये पडतो, the word of God came and the curse came upon the serpent who is devil. आणि देवाचं वचन येतं आणि जो साप आहे, जो शैतान म्हणून आहे, त्याच्यावर त्याला श्राप देण्यात येतो. You know what was the word? आणि त्याला तो शब्द काय होता? The word was this: आणि तो शब्द असा होता, a seed will come out of the women's womb. A seed will come out of the women's womb. आणि स्त्रीमधून एक बीज येईल. Means a child, a person, a flesh will come out of the women's womb. म्हणजे एक लेकरू, एक बाळ, एक देह असा येईल आणि स्त्रीच्या उदरातून येईल. The same women that you deceived and made it fall. जी स्त्री तू तिला फसवलं आणि तिला खाली पाडलं, तिला तिचं पतन केलं. Through the same women, I will bring out a flesh. तर त्या सारख्या स्त्रीच्या उदरातून मी एक देह निर्माण करेन. And he will bruise, he will chuck your head, he will bruise your head, आणि तो तुझे मस्तक ठेचील. and you will bruise his heel. आणि तू त्याच्या टाचेला डंक मारशील. This was in the book of Genesis. आणि ही जी भविष्यवाणी आहे ती उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आहे. So Jesus was not an accident. म्हणजे म्हणूनच येशू ख्रिस्त काही अचानकपणे घडलेली गोष्ट नव्हती. Jesus was not like 911. You know 911? Ambulance. येशू म्हणजे काही ॲम्ब्युलन्स सारखा नव्हता. Ambulance sometime nahi aate, right? ॲम्ब्युलन्स It comes only during the emergency. ती फक्त तात्काळ गोष्टीच्या वेळेसच येते किंवा काही emergency असेल. You don't book ambulance for your travel. आणि तुम्ही काय ॲम्ब्युलन्स बुक करून तुमच्या प्रवासासाठी बुक करत नाही. कोई बोला ऐसे है तो मेरे को भी नंबर बोलो कौन सा ambulance. No one travel do a normal commuting with ambulance. आणि कोणी ॲम्ब्युलन्सद्वारे प्रवास करत नाही. Ambulance is called for emergency. आणि ते तत्काळ गोष्टीसाठी काही खास कामासाठीच बोलवली जाते. I want to tell you, Jesus was not called for emergency. आणि मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त ह्या तत्काळ गोष्टीसाठी, एमर्जन्सीसाठी बोलवला नव्हता. He is the foundation of everything. तो प्रत्येक गोष्टीचा पाया आहे. Everything was created by him, through him and for him. प्रत्येक गोष्ट त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठीच तयार करण्यात आली. He was there in the beginning, in the creation. तो उत्पत्तीच्या वेळेस, निर्मितीच्या वेळेस तिथे होता. He was there as a Trinity God, for the foundation of the whole world. आणि तो तिथे त्रिएक देवा बरोबर होता जेव्हा पृथ्वीचा पाया घातला जात होता. So I can give you many verses that speaks about Jesus in the Old Testament. मग मी तुम्हाला जुन्या करारामध्ये खूप असे वचनं देऊ शकतो जे येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल बोलत आहे. Can someone read Psalm 16:10? कोणी वाचू शकतं का? Psalm स्तोत्र 16:10. संहिता 1:6. 16:10 10. मध्ये वाचा. स्तोत्र संहिता 16:10 मध्ये. कारण तू माझा जीव लोकांना खाऊ देणार नाही. Yes. तू आपल्या भक्तास पुरुषाचा अनुभव होऊ देणार नाही. Hallelujah. This word was spoken by David 800 years before Jesus was born. आणि हे वचन जे आहे ते दाविदाद्वारे बोलण्यात आलेलं आहे
into corruption. आणि तो असं म्हणतो की तुझा जो पवित्र असा आहे त्याला तू पुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. David uttered these words in Psalms, आणि दावीदाने हे शब्द स्तोत्रसहितामध्ये सांगितले. but he don't even know about whom he is speaking, आणि त्याला माहिती पण नव्हतं की तो कोणाविषयी बोलतोय. because it is speaking about Jesus in this verse. कारण तो या वचनामध्ये येशू ख्रिस्ताविषयी बोलत आहे. It says that your anointed one आणि तो म्हणतो की तुझा जो अभिषिक्त आहे will never land up in hell, तो कधीही नरकात राहणार नाही. and your anointed one, आणि तुझा जो अभिषिक्त आहे even the body of your anointed one will never go into corruption, which means it cannot be destroyed. आणि तुझा जो अभिषिक्त आहे ना त्याचं शरीर जे आहे ना त्याला कधी पुजण्याचा अनुभव पण येणार It नाही. cannot be perished. आणि ते कधीच नाश होणार नाही. I ask you a question. Tell me this morning, which body in this world is not yet perished? आणि मला तुम्हाला आज हा प्रश्न विचारायचा आहे सकाळी की कोणाची अशी शरीर आहे की ते कधीच नाश झालेलं नाही किंवा मेलेलं आहे आणि त्याचा नाश होत नाही. Every body that was dead is perished and it is inside the grave. आणि जो कोणी आतापर्यंत या पृथ्वीवर मेलेला आहे त्याला पुरण्यात आलेला आहे आणि त्याचं शरीर पुजण्यात आलेलं आहे, नाश होण्यात आलेला If आहे. there is one body that experienced death and it is not yet perished, it is the body of Jesus. Amen. तर एकच असा व्यक्ती आहे ज्याला मरणाचा अनुभव आला, तो मेला, तो कबरेमध्ये गेला, पण त्याच्या शरीराला पुजण्याचा अनुभव आलेला नाही. Hallelujah. आणि ते शरीर आहे येशू ख्रिस्ताचं. You know why his body is not perished? आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचं शरीर नाश नाही झालं, पुजलं नाही? Because he is alive forever and ever. Amen. कारण तो सदा सर्वकालिकतेसाठी जिवंत आहे. That's why Jesus risen up with a glorious body. म्हणून येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्याच्या गौरवशाली शरीरामध्ये. And many verses that speaks about the life of Jesus. आणि खूप असे वचन आहेत जे येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी बोलतात. And many words speak about the crucifixion and the resurrection of Jesus. आणि खूप असे वचन पण आहेत जे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळण्याला बोलतात, दाखवतात आणि त्याचं उठणं पण दाखवतात. Even the famous word in Isaiah, आणि तुम्हाला जर प्रसिद्ध असं वचन यशायामध्ये पण आहे for unto us a child was given, की आपल्यासाठी एक पुत्र देण्यात आलेला आहे, बाळ जन्माला आलेला आहे. for unto us a flesh was ordained for perishing, was given by God for perishing, आणि आपल्यासाठी एक देह देण्यात आलेला आहे त्याचा नाश व्हावा. and he carried all our infirmities. आणि त्याने आपले सर्व पाप अपराध त्याच्यावर घेतले. Every transgression of our sins fall upon him, प्रत्येक पाप आणि अपराध त्याच्यावर देण्यात आले. and by his stripes we are healed. आणि त्याने झालेल्या फटक्याद्वारे आपण आरोग्य पावलेलो आहोत. It was the words from Isaiah, from the book of Isaiah. आणि हे वचन यशायाच्या पुस्तकामधून आहेत, यशाया संदेशकाच्या द्वारे आहेत. Isaiah speaking about the Messiah whom he didn't even meet. आणि यशाया त्या मसीहाबद्दल बोलतोय ज्याला त्याने पाहिलं पण नाही आणि त्याला भेटलाही नाही. Hallelujah. Hallelujah. That's why I want to tell you, Jesus rose up so that he can prove that this word of God is indeed truly the word of God. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने हे दाखवून दिलं की खरोखरच तो याच्याद्वारे त्यांनी दाखवून दिलं की तो खरोखरच येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. Can you read one verse in Psalms 22? आणि जर तुम्ही वाचू शकता का स्तोत्रसंहिता 21 Psalms 22 verse 1. स्तोत्रसंहिता 22 Even though that chapter speaks completely about Jesus. आणि हा जो अध्याय आहे तो पूर्णपणे येशू ख्रिस्ताला दर्शवतो, त्याच्याविषयी सांगतो. Psalms 22:1. माझ्या देवा Yes. तू माझा त्याग का केला? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझं रक्षण करायला तू जवळ नाही. Hallelujah. Here David says, आणि इथे दावीद म्हणतो, my God, माझा देवा, why you have forsaken me? माझा त्याग का केला? This verse was the exact word Jesus spoke in the crucifixion. आणि हे जे शब्द आहेत ते एकदम अचूक शब्द आहेत जे येशू ख्रिस्ताने त्या क्रूसखांबावर बोलले. 800 years before it was uttered by David, King David. 800 वर्षापूर्वी हे दावीद राजाद्वारे बोलण्यात आले. And he didn't even know that these are the prophetical words of the words
also Messiah that he gonna speak in the future. त्यावेळेस त्याला हे पण माहित नव्हतं की मी जे हे बोलतोय ते हे भविष्यवाणीचे शब्द मी बोलतोय, जो येशू ख्रिस्त मसीहा जो येणार आहे त्याच्याविषयी भविष्यवाणी मी करत The आहे. reason that we have went through all these verses आणि हे कारण आहे की आपण या सर्व वचनांमधून जात आहोत is tell you the truth that the word of God is not the story. की मला हे सांगायचं आहे की हे सत्य आहे की येशू जे देवाचं वचन जे आहे ना ते काही कथा नाहीये, गोष्टी नाहीये. If we think that this is a story, आणि जर आपण विचार करतोय की आपण विचार करतोय की हे कथा आहेत, we are the biggest fools. आपण सगळ्यात मूर्ख लोक आहोत. Because this book is not just a story. कारण हे जे पुस्तक आहे ते फक्त कथेचं पुस्तक नाही, This गोष्टीचं book पुस्तक is नाही. the living word of God. तर हे पुस्तक जे आहे ते देवाचं जिवंत असं शब्द आहे. And the resurrection of Jesus proved that indeed this word of God is the true word of God. आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे सांगतं की त्याचे जे वचन आहे, त्याचं जे पुस्तक आहे ते जिवंत असं आहे. We'll come to the last part. आणि आपण शेवटच्या भागाकडे Even जाऊया. though we can speak about the resurrection of Jesus the whole day. आणि जरी आपण पूर्ण दिवस पुनरुत्थानाविषयी बोलत राहिलो ना, Because the resurrection of Jesus is the greatest mystery in the New Testament. कारण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं हे एक रहस्यमय गोष्ट आहे. But still we are finishing up here because of the time. पण आपण इथे थोडक्यात संपवतो कारण आपला वेळ कमी आहे. The resurrection of Jesus येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं proved that there is something, a resurrection coming in the future. हे दर्शवितं, हे सांगतं की जे पुनरुत्थान आहे, जे आता घडलेलं आहे ते पुढे येण्याची गोष्ट पण आहे. The resurrection of Jesus proves that there is a resurrection that's going to happen in the future. हे असं दाखवतं, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं हे दाखवतं की भविष्यामध्ये पण एक पुनरुत्थान होणार आहे. Because there are two ways of resurrection that will happen. आणि कारण तिथे दोन प्रकारचे पुनरुत्थान आहे जे होणार आहेत. In the book of Revelation it is written, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात हे in लिहिलेलं the आहे, end of the ages, ह्या जगाच्या अंताकडे the earth will shook, ही सृष्टी हलवली जाईल and every grave, the life, the body that is inside every grave comes out. आणि जे पण कबरेमध्ये आहेत त्यातून जे जीव कबरेमध्ये आहेत ते तिथून उठवले जाते. And some leads to the eternal life, and some leads to the damnation. आणि